मोठे मोठे युट्यूब चॅनल आहेत, 1-1 तासाचे पॉडकास्ट असतात की ज्याच्यामध्ये सगळं वेदांत आणि ह्या ज्ञानाच्या गोष्टी, फिलॉसॉफी ज्याला ते म्हणतात साधारण भाषेत, फिलॉसॉफीच्या चर्चा केल्या जातात. पण ह्या फिलॉसॉफी म्हणजे ते की बाबा हे वेदांमध्ये लिहिलंय म्हटल्यावर हे प्युअर आहे. पण मग तुम्ही आता त्याला एवढ्या कंडिशन दिल्यात की म्हणजे कितीही, फॉर एक्झाम्पल एक उदाहरण की एखादा व्यक्ती त्याला वेदांमधलं पूर्ण ज्ञान आहे, त्याच्याकडनं एक चूक होत नाही ना लॉजिक मध्ये, म्हणजे तर्क नाही होते काही नाही. पण जर त्याच्यामध्ये जे तितिक्षा वगैरे जे तुम्ही बाकीच्या कंडिशन्स त्याला सांगितल्या तर मग त्याचा काही उपयोग, त्याला काय उपयोग होणार? काहीच नाही. काहीच उपयोग होत नाही त्याला. काहीच त्याचं जे फल आहे, मोक्ष हे फल होणार नाही. त्यांनी त्याचं अध्ययन केलं, त्याचं पुण्य त्याला प्राप्त होईल. काही लोकांना त्याच्यापासून ज्ञान पण होईल. ज्ञान म्हणजे त्यांना अनुभूतीचं ज्ञान होणार नाही, यालाच अनुभव नाही तर त्याला त्यांच्यामध्ये तो कसा संक्रमित करणार. पण त्यांना शब्द ज्ञान वगैरे द्यायला त्याचं उपयोगिता होते. त्याला शास्त्राचं तो चिंतन करतो आणि तो प्रचार प्रसार करतो, याचं त्याला थोडं अदृष्ट पण निर्माण होतं. त्याला अदृष्ट पण म्हणजे पुण्य निर्माण होतं. पुण्य निर्माण होतं. कदाचित ह्या जन्मात नाही, पुढच्या जन्मात त्याला त्याचं फल म्हणून त्याला पुढं शास्त्रामध्ये सांगितलं की त्याला पण ज्ञान होईल आणि तो पण मुक्त होईल. पण हे साधना ते निष्ठा ठेवून करीत राहिला, त्याला फक्त अधिकार कमी पडल्यामुळे झालं नाही. पुढच्या जन्मामध्ये त्याला ते होईल. कधी कधी त्यांनी जर खूप प्रयत्न पराकाष्ठेचा केला असेल आणि त्याचं काही थोडंसंच कमी पडलं असेल, विवेक वैराग्य, तर ते त्याला आईच्या गर्भात पण ज्ञान होतं, बालपणात पण होतं, किंवा कधी त्याला 1-2 जन्म जास्त पडतात पण त्याला होतं ते ज्ञान. असं म्हणतात की बाबा गुरु तुम्हाला शोधतात, नेमकं काय असतं? गुरु कसे मिळू शकतात? समजा आता आमची गोष्ट, तर गुरु मिळाले की ईश्वराच्या कृपेने गुरूंची भेट होते. असं माझ्या विठोबाचा कैचा प्रेम भाव, आपणची देव होय गुरु, असं तुकाराम महाराज म्हणतात. आपण आपल्या जीवनामध्ये योग्य प्रकारचं श्री गुरु आपल्याला तेव्हा मिळतात की जेव्हा आपण जीवनामध्ये परमात्म्याची खूप सेवा करतो. म्हणजे आपले शरीर, मन, वाणी यांनी ह्या जगाचा निर्माता जो परमात्मा आहे, तर त्या परमात्म्याची काया, वाचा आणि मनाने आपण सेवा करतो. मनाने कायम त्याचे संकल्प करतो, बुद्धीनं त्याच्या प्राप्तीचाच निश्चय करतो, वाणीनं त्याचं नामसंकीर्तन, गुणसंकीर्तन, लीला संकीर्तन, स्वरूप संकीर्तन असं आपण करत राहतो. तेव्हा ते पुण्याचा उदय होण्याची जेव्हा वेळ येते तेव्हा परमात्म्यालाच आवडत नाही की माझ्या भक्तांनी अल्पज्ञ राहावं, त्याला माझ्या स्वरूपापासून कायम भिन्नच राहावं, यापेक्षा मी त्याला माझ्या स्वरूपात मिळवून घेणं हे महत्त्वाचं आहे असं भगवंतालाच वाटतं. तेव्हा त्याच्या जीवनात ईश्वर साक्षात त्याचा उद्धार करू शकत नाही. मग तो आपणची देव होय गुरु, देवच गुरुरूपाने त्याला हे देतो. किंवा त्या असं पण गीतेमध्ये सांगितलेलं आहे की तो स्वतः त्याच्या हृदयात स्फुरद्रूप होऊन मरणाच्या क्षणापर्यंत, पूर्वीच्या क्षणापर्यंत त्याला ज्ञान देऊन मुक्तच करतो. कारण भगवंताने तर सांगितलं की जो मज होय अनन्य शरण, त्याचे निवारी मी जन्म मरण, या लागी शरणागता शरण्य मीच एक. शरण येण्याला मीच एक आहे. म्हणजे श्रीगुरूंच्या प्राप्तीसाठी एक गोष्ट सांगितलेली आहे की जर कर्म आपल्याला जे वाटायला आलेले आहे, जे कर्म आपल्याला वाटायला आलेले ते कर्म जर आपण बिनचूक केलं, म्हणजे ते कर्म कर्तृत्वाचा अभिमान सोडून केलं, फलाची इच्छा सोडून केलं, ईश्वराला समर्पण केलं, तर त्या कर्माचं असं महात्म्य आहे की आईशी कर्मे साम्य दशा, जेथ होय विरेशा, तेथ श्रीगुरु आपैसा भेटेची. का श्रीगुरु त्याला साधू तया भेट देती अवचिता, त्याला भगवान आपोआप गुरुरूपाने त्याच्या जीवनात येतात.